हॅलो फ्रेंड्स, आज आपण सेतू अभ्यासक्रम इयत्ता 4 चाचणी क्रमांक 3 यामध्ये सर्व विषय म्हणजेच इंग्रजी, गणित, मराठी, परिसर अभ्यास यांचं स्पष्टीकरणासह प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. यामध्ये सेमी गणिताचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर SR शिंदे या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे यापुढील सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. हॅलो स्टुडंट, आज आपण ब्रिज कोर्स चाचणी क्रमांक 3 इयत्ता 4 विषय मराठी पाहणार आहोत. प्रथम तुम्ही शाळेचे नाव लिहायचे आहे. नंतर तुम्ही विद्यार्थ्याचे नाव या ठिकाणी तुम्ही स्वतःचे नाव लिहायचे आहे. ही चाचणी एकूण 3 गुणांसाठी आहे. प्रश्न पहिला, खालील रिकाम्या जागेत कंसातील योग्य शब्द लिही. हा प्रश्न 1 गुणासाठी विचारलेला आहे. नीता काल वेगाने कंसात दिला आहे धावते धावली, तर रिकाम्या जागेत येईल धावली. नीता काल वेगाने धावली. प्रश्न दुसरा, खालील वाक्यासमोर योग्य विरामचिन्ह दे. हा प्रश्न 1 गुणासाठी विचारलेला आहे. काल तू कोणती गोष्ट वाचली? प्रश्न विचारलेला आहे म्हणून शेवटी प्रश्नचिन्ह येईल. प्रश्न तिसरा, खालील शब्दाशी निगडीत तुला माहीत असेल तो विशेष गुण त्या शब्दासमोर लिही. हा प्रश्न देखील 1 गुणासाठी दिलेला आहे. चिंच ही आंबट असते, हे तिचं वैशिष्ट्य आहे. नंतर प्रश्न चौथा, खालील वाक्यप्रचार वाचून त्याचा वाक्यात उपयोग कर. धडकी भरणे हा प्रश्न देखील 1 गुणासाठी दिलेला आहे. वाक्यात उपयोग करूया. समोरून पिसाळलेलं कुत्र धावत येत असल्याचे पाहून माझी धडकी भरली. प्रश्न 5वा, खालील वाक्यातील जोडशब्द ओळखून लिही. हा प्रश्न देखील 1 गुणासाठी विचारलेला आहे. माझी आई म्हणते लहान सहान गोष्टीवरून माणसाने भांडू नये, तर या वाक्यामध्ये जोडशब्द विचारलेला आहे लहान सहान. प्रश्न 6वा, कंसातील कृतीयुक्त शब्दात योग्य तो बदल करून लिही. हा प्रश्न देखील 1 गुणासाठी विचारलेला आहे. बिम्मने आनंदाने उड्या मारल्या. मारणे या क्रियापदाचं रूप मारल्या असे होते. प्रश्न 7वा, खालील अक्षरसमूहात लपलेला अर्थपूर्ण शब्द शोधून लिही. राही, तर अक्षरांचा क्रम लावून अर्थपूर्ण शब्द आपल्याला बनवायचा आहे. शब्द आहे जाहिरात. हा प्रश्न देखील 1 गुणासाठी विचारलेला आहे. प्रश्न 8वा, आई बाजारात जात आहे. तुला बाजारातून तुझ्यासाठी काय काय हवे आहे त्याची यादी लिहून आईला दे. हा प्रश्न देखील 2 गुणासाठी विचारलेला आहे. तर तुम्ही आई बाजारात जात असताना तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्या गोष्टींची यादी द्यायची आहे. पेन, पेन्सिल, वही, पुस्तक, कंपास, रुमाल, बांगड्या, मुली असतील तर बांगड्या, मुलं असतील तर घड्याळ. अशा पद्धतीने तुम्हाला ज्या ज्या गोष्टी हव्या आहेत त्यांची यादी करायची आहे. प्रश्न 9वा, तू आज खेळायला मित्रासोबत जाऊ शकणार नाहीस. असा लेखी निरोप तुझ्या मित्रमैत्रिणीला दे. खेळायला जाऊ न शकण्याचे कारण त्यात लिही. तर हा प्रश्न देखील 2 गुणासाठी विचारलेला आहे. तर उत्तर आहे, प्रिय मित्र सुमित, माझी आई गावाला जाणार आहे. माझी आजी आजारी असल्यामुळे तिला हवे नको बघण्यासाठी मी घरी थांबणार आहे. त्यामुळे मी आज तुझ्यासोबत खेळायला येऊ शकत नाही. कृपया माफ करावे. प्रश्न 10वा, ही जाहिरात वाचून खालील प्रश्नांची उत्तरे लिही. हा प्रश्न देखील 2 गुणांसाठी विचारलेला आहे. जाहिरातीचं प्रथम वाचन करूया. घर बसल्या खाण्याचे पदार्थ बनविण्याचे काम. महिला व पुरुषांना सुवर्ण संधी. महिना 15,000 ते 30,000 कमवून देतो. कंपनीच्या पाककृती व साहित्यानुसार खाण्याचे पदार्थ बनवून द्या. ग्राहक आणि विक्रीची 100% हमी. तयार माल तुमच्या जागेवरून घेऊन जाण्याची संपूर्ण व्यवस्था. आता घर बसल्या महिलांना व पुरुषांना काम करणे झाले सोपे. उदाहरणार्थ लाडू,
चिवडा, पापड, लोणचे, भाकरवडी, चकली असे 400हून अधिक पदार्थ आहेत. पण मार्केटिंग, जाहिरात व कस्टमर या अभावी मार्केटमध्ये स्थिर राहत नाहीत. आता या जाहिरातीचं वाचन केल्यानंतर आपल्याला खाली काही प्रश्न दिलेले आहेत. त्यांची उत्तरे जाहिरातीमध्ये शोधून लिहायची आहेत. आता प्रश्न पहिला, कंपनीने किती टक्के विक्रीची हमी घेतली आहे? तर आपलं उत्तर आहे कंपनीने 100% विक्रीची हमी घेतली आहे. प्रश्न 2, महिला व पुरुषांना कशाची सुवर्णसंधी प्राप्त होईल असे या जाहिरातीत म्हटले आहे? तर महिला व पुरुषांना महिना 15,000 ते 30,000 रुपये कमवून देण्याची सुवर्णसंधी प्राप्त होईल असे म्हटले आहे. प्रश्न 11, मौखिक चाचणी. मौखिक चाचणी म्हणजे तोंडी प्रश्न. तुझ्या आवडीचे एक गीत म्हण. यासाठी 2 गुण आहेत. तुम्हाला आवडत असलेले किंवा येत असलेले एक गीत म्हणून तुमच्या शिक्षकांना दाखवा. प्रश्न 2, चित्राचे वर्णन कर. आता या ठिकाणी तुम्हाला तुमचे शिक्षक जे चित्र दाखवतील त्या चित्राचे तुम्ही वर्णन करून सांगायचे आहे. यासाठी देखील 2 गुण आहेत. प्रश्न 3, खालीलपैकी कोणतेही 2 शब्द घेऊन एक वाक्य तयार कर व सांग. हा प्रश्न 1 गुणासाठी आहे. कंसामध्ये जंगल, दुष्काळ, शाळा, आगगाडी, शेतकरी, वेगाने, काल, कोठे, उघडली, वाटले, कोण, दुपार, रस्त्याने, आम्ही, खुश असे कंसातील शब्द घेऊन तुम्ही 2 वाक्ये तयार करा व तुमच्या शिक्षकांना सांगा. त्यानंतर प्रश्न 12, मुखवाचनावर आधारित प्रश्न. या ठिकाणी तुमचे शिक्षक तुम्हाला एखादा उतारा देतील. त्यावरून त्याचे तुम्ही वाचन करून जे प्रश्न विचारले जातील त्याची उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत. यासाठी देखील 2 गुण आहेत. ब्रिज कोर्स चाचणी क्रमांक 3, इयत्ता 4, विषय गणित. ही चाचणी एकूण 20 गुणांसाठी आहे. प्रथम तुम्ही तुमच्या शाळेचे नाव लिहा. नंतर विद्यार्थ्याचे नाव या ठिकाणी तुम्ही स्वतःचे नाव लिहा. प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी कोणती आकृती चौरसाची आहे? त्या खालील चौकटीत स्माइलीचे चिन्ह काढ. हा प्रश्न 1 गुणासाठी विचारलेला आहे. आता या ठिकाणी पहा, आकृत्या दिलेल्या आहेत. या दिलेल्या आकृत्यापैकी जी आकृती चौरसाची आहे त्या आकृतीच्या खाली चौकटीमध्ये स्माइलीचे चिन्ह लिहायचे आहे. आता पहिली आहे त्रिकोण, दुसरी आहे वर्तुळ आणि तिसरी आहे आयत. आणि आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ही आकृती चौरसाची आहे. त्या चौकटीमध्ये आपण स्माइलीचे चिन्ह काढू. प्रश्न 2, 60 दशक आणि 33 एकक मिळून कोणती संख्या तयार होते ते लिही. अंकात किंवा अक्षरात. यासाठी देखील 1 गुण आहे. आता 60 दशक म्हणजे 600 आणि 33 एकक म्हणजे 33, म्हणून 600 अधिक 33 बरोबर 633. प्रश्न क्रमांक 3, खालील उदाहरणे सोडवा. 586 अधिक 199. पहिलं बेरजेचं उदाहरण आहे ते आपण सोडवूया. 6 9 15, 15ला 5, 6 9 15, 15ला 5, 5ला 1, 8 आणि 1 9, 9 9 18, 18ला 8, 5ला 1, 5 आणि 1 6 आणि 1 7. आता या ठिकाणी दुसरं उदाहरण आहे 513 वजा 108. वजाबाकीचं उदाहरण आहे. प्रथम एककाची वजाबाकी करूया. 3 वजा 8. 3 ही लहान संख्या आहे म्हणून 3 मधून 8 कमी होत नाही, म्हणून दशकाकडून 1 उसना घेऊया म्हणजे 13 होतील. 13 मधून 8 गेले
राहिले 5. दशकाकडून 1 घेतला होता म्हणून दशकाकडे 0 राहिले. 0 वजा 0 बरोबर 0. 5 वजा 1 बरोबर 4. अशा पद्धतीने ही दोन्ही उदाहरणे सोडवायची आहेत. यासाठी गुण आहेत 2. प्रश्न 4. किलोग्रॅम आणि लिटर या दोन्ही एककांनी मापन करतात अशा तो पाहिलेल्या किमान 2 वस्तूंची नावे लिही. आता किलोग्रॅममध्ये भरपूर वस्तू आणत असतो आपण घरामध्ये. डाळ, साखर, तांदूळ. त्यामध्ये साखर, तांदूळ आणि लिटरमध्ये आपण दूध, रॉकेल अशा वस्तू आपण आणतो. यासाठी गुण 1 आहे. तुम्ही आणखीन भरपूर वस्तूंची नावे या ठिकाणी लिहू शकता. प्रश्न क्रमांक 5. घड्याळात 11:30 या वेळेची काट्यांची स्थिती दाखव. यासाठी गुण आहे 1. आता आपल्याला घड्याळ दिलेला आहे आणि या घड्याळामध्ये 11:30 दाखवायचे आहेत. म्हणजे तास काटा हा 11च्या आणि 12च्या मध्ये असेल आणि मिनिट काटा 6 वर असेल. म्हणजे 11:30 होतील. प्रश्न 6. साधनाकडे 200 रुपयाची एक नोट, 50 रुपयाच्या 2 नोटा आहेत व 2 रुपयाची 5 नाणी आहेत. तर तिच्याकडे एकूण किती रुपये आहेत? यासाठी देखील एक गुण दिलेला आहे. पहा या ठिकाणी 200 रुपयाची एक नोट म्हणजे 200 अधिक 50 रुपयाच्या 2 नोटा म्हणजे 100 रुपये आणि 2 रुपयाची 5 नाणी म्हणजे 10 रुपये. तर एकूण होतील 200 आणि 100 300 आणि 10 310 रुपये. म्हणून एकूण साधनाकडे एकूण 310 रुपये होतील. प्रश्न 7. 45 सफरचंद 5 पेट्यांमध्ये समान भरले तर प्रत्येक पेटीत किती सफरचंद असतील? यासाठी देखील एक गुण आहे. आता या ठिकाणी आपल्याला समान वाटणी करायची आहे. म्हणजे समान वाटणी करत असताना आपल्याला भागाकार करावा लागेल. तर या ठिकाणी पहा 45 भागिले 5. 5 9 45. तर प्रत्येक पेटीत 9 सफरचंद असतील. प्रश्न 8 आहे. एका उपग्रहाने 8 दिवसात पृथ्वीभोवती समान वेगाने 72 फेऱ्या मारल्या तर प्रत्येक दिवशी त्या उपग्रहाने किती फेऱ्या मारल्या? तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला भागाकार करावा लागेल. समान वाटणी म्हणलं की भागाकार करायचा. त्या ठिकाणी 72 भागिले 8. 8 9 72. 2 मधून 2 गेले 0. 7 मधून 7 गेले 0. म्हणजे प्रत्येक दिवशी त्या उपग्रहाने 9 फेऱ्या मारल्या. प्रश्न 9. खेळासाठी 10 मुलांचा एक संघ बनवला तर 80 मुलांचे किती संघ तयार होतील? हा प्रश्न देखील प्रश्न 9. खेळासाठी 10 मुलांचा एक संघ बनवला तर 80 मुलांचे किती संघ तयार होतील? तर या ठिकाणी देखील आपल्याला भागाकार करायचा आहे. 80 भागिले 10. 10 8 80. या ठिकाणी 8 संघ तयार होतील. प्रश्न 10.
सोनीकडे 35 बिया आहेत. तिने एका रांगेत 7 बिया लावल्या तर तिच्याकडील सर्व बिया किती रांगेत लावून पूर्ण होतील? हा प्रश्न देखील 1 गुणासाठी दिलेला आहे. आता पहा, या ठिकाणी सुद्धा आपल्याला भागाकार करायचा आहे. 35 भागिले 7, 7 5 35. 5 मधून 5 गेले 0, 3 मधून 3 गेले 0. तर तिच्या सर्व बिया एकूण 5 रांगेत लावून पूर्ण होतील. आता या ठिकाणी प्रश्न 11वा, पुढील आकृतिबंध पूर्ण करा. यासाठी 1 गुण दिलेला आहे. पहा, या ठिकाणी पहिल्या चौकटीमध्ये 2 स्टार आहेत, नंतर 4 स्टार, परत 2 स्टार, नंतर 4 स्टार, परत 2 स्टार आणि आता या ठिकाणी 4 स्टार येतील. प्रश्न 12वा, पुढील संख्यांचे निरीक्षण कर व त्यातील आकृतिबंध लक्षात घेऊन योग्य संख्या पुढे लिही. यासाठी देखील 1 गुण आहे. तर या ठिकाणी दिलेला आकृतिबंध पहा, 3, 6, 9, 12 म्हणजे प्रत्येक संख्येमध्ये 3चा फरक आहे, म्हणजे 3चा टप्पा आहे. 3 अधिक 3 6, 6 अधिक 3 9, 9 अधिक 3 12, 12 अधिक 3 15. म्हणून या ठिकाणी 15 येईल. पुढे खाली दिलेल्या आकृत्या सममित आहेत का ते ठरव. सममित आकृतीच्या खाली स्माइलीचे चिन्ह काढ. आता या ठिकाणी पहा, 2 समान भाग करू, मधोमध रेष ओढून 2 समान भाग करू म्हणजे ए ही आकृती सममित आहे. नंतर ई या आकृतीमध्ये मधोमध एक रेषा ओढली असता 2 समान भाग होतात, म्हणजे ई ही आकृती देखील सममित आहे. आता जी आकृतीच्या मधोमध रेषा ओढून पाहू, ही आकृती सममित नाही, कारण हिचे 2 समान भाग होत नाहीत. नंतर एफ या आकृतीच्या मधोमध रेष मारून पाहूया, या आकृतीचे देखील 2 समान भाग होत नाहीत, म्हणजे ही सुद्धा सममित नाही. नंतर जे ही सुद्धा आकृती सममित नाही. प्रश्न 14वा, खालीलपैकी कोणत्या आकृत्या बंदिस्त आहेत? त्या खालील चौकटीत स्माइलीचे चिन्ह काढा. यासाठी देखील गुण 1 आहे. आता बंदिस्त आकृती पहा, पहिला त्रिकोण पूर्ण रेषा जोडलेल्या आहेत, म्हणजे ही आकृती बंदिस्त आहे. दुसरा, ही आकृती बंदिस्त नाही, कारण इथे काही भाग तुटक आहे. नंतर चौकोन, ही सुद्धा आकृती बंदिस्त आहे, याचे सर्व भाग जोडलेले आहेत. नंतरची आकृती आहे ही सुद्धा आकृती बंदिस्त नाही, कारण हिचा भाग तुटक आहे. म्हणून आकृती क्रमांक 1 आणि 3 या आकृत्या बंदिस्त आहेत. प्रश्न 15वा, एका गोलाकार भाकरीचे 4 समान भाग केलेले आहेत. पुढील भागापैकी पाव भाग असलेल्या चित्राच्या खालील पर्यायाला रेंगण कर. यासाठी गुण 1 आहे. आता पहा, आकृतीचे 4 समान भाग दिलेले आहेत. पहिल्या आकृतीत 4 भाग आहेत, दुसऱ्या आकृतीत 3 भाग आहेत, म्हणजे ही पाऊण आहे. दुसऱ्या आकृतीत 2 भाग आहेत, म्हणजे ही अर्धा भाग आहे. आणि चौथ्या आकृतीमध्ये एकच भाग आहे, म्हणजे ही आकृती पाव भाग आहे. म्हणून या आकृतीला आपण रिंगण करूया. प्रश्न 16वा, पुढील चित्रात दिलेल्या समूहातील पाऊण भागातील वस्तूंना रिंगण कर. यासाठी देखील 1 गुण आहे. पाऊण भाग म्हणजे प्रथम आपण दिलेल्या आकृतीचे 4 समान भाग करूयात. तर दिलेल्या आकृत्या आहेत, दिलेले चित्र आहेत 12. आता 12 चित्रांचे 4 समान भाग म्हणजे 3चा 1 भाग असेल. म्हणून या ठिकाणी पाऊण भाग हा या प्रकारे होईल, म्हणजे 3 अधिक 3 अधिक 3 म्हणजे 9. प्रश्न 17, पुढे एक तक्ता दिलेला आहे, त्यातील माहितीचे निरीक्षण कर.
त्यावर आधारित खाली दिलेल्या प्रश्नांच्या उत्तरासाठी योग्य पर्याय निवड. यासाठी 3 गुण आहेत. या ठिकाणी पहा, खेळाचे नाव आणि संख्या चित्ररूपामध्ये दिलेली आहे. पहिला खेळ आहे क्रिकेट. क्रिकेट हा खेळ 4 मुलांना आवडतो. नंतर व्हॉलीबॉल. व्हॉलीबॉल हा खेळ 5 मुलांना आवडतो. हॉकी हा खेळ 7 मुलांना आवडतो. तर खो खो हा खेळ 6 मुलांना आवडतो. आता या चित्ररूप माहितीवरून आपण खालील प्रश्नांची उत्तरे लिहूया. प्रश्न पहिला, सर्वाधिक आवडीचा खेळ कोणता आहे? आता या ठिकाणी हॉकी या खेळाची संख्या सर्वात जास्त आहे, म्हणून हॉकी हा खेळ सर्वाधिक आवडीचा आहे. नंतर दुसरा प्रश्न, सर्वात कमी आवडीचा खेळ कोणता आहे? तर सर्वात कमी आवडीचा खेळ हा क्रिकेट आहे. खो खो आणि क्रिकेट आवडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत किती फरक आहे? खो खो हा 6 मुलांना आवडतो, तर क्रिकेट हा 4 मुलांना आवडतो. म्हणून खो खो आणि क्रिकेट आवडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत 2चा फरक आहे. ब्रिज कोर्स चाचणी क्रमांक 3 इयत्ता 4 विषय गणित म्हणजे सेमी माध्यमाची आपण चाचणी सोडवूया. प्रथम शाळेचे नाव, नंतर तुमचे स्वतःचे नाव लिहायचे आहे. या ठिकाणी पहा, विच ऑफ द फॉलोइंग फिगर इज स्क्वेअर. तर स्क्वेअर असणारी फिगर म्हणजे आकृती कोणती आहे? तर पर्याय क्रमांक 2. राईट इन नंबर्स अँड लेटर्स व्हॉट नंबर आर फॉर्म बाय 60 टेन्स अँड 33 युनिट्स. 60 tens means 600 and 33 units म्हणजे 33. 600 plus 33 is equal to 633. Solve the following example. 586 plus 199 is equal to 6 plus 9 is equal to 15. 15 ला 5, हाताला 1, 8 and 1 9, 9 and 9 18. 18 ला 8, हाताला 1, 5 and 1 6 and 1 7. Answer is 785. Next question. 593 minus 108 is equal to 485. Next question. kg and liter, write the names of 2 objects that measure both of these units. आता या ठिकाणी किलोग्रॅम आणि लिटर मध्ये ज्या वस्तू आपण विकत घेतो त्या वस्तूंची आपल्याला या ठिकाणी 2 नावे लिहायची आहेत. kg म्हणजे किलोग्रॅम मध्ये शुगर, राईस आणि लिटरमध्ये मिल्क अशी नावे आपल्याला लिहिता येतील किंवा यापेक्षा देखील वेगळी नावे तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट, शो द पोझिशन ऑफ द थॉर्न्स ॲट 11:30 minutes past 11 ऑन द क्लॉक. आता या ठिकाणी आपल्याला 11:30 झालेली दाखवायची आहेत. तर या ठिकाणी पहा, 11:30 म्हणजे तास काटा हा बरोबर 11 आणि 12च्या मध्ये असेल आणि मिनिट काटा हा 6 वर असेल. अशा पद्धतीने आपण 11:30 दाखवू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. Neha has a note of 200 rupees, 2 notes of 50 rupees and 5 coins of 2 rupees. How much is her total? तर या ठिकाणी पहा, 200 रुपयाची एक नोट आहे,
म्हणजे इथे या ठिकाणी 200 प्लस 50 रुपयाच्या 2 नोटा आहेत, म्हणजे इथं 100 रुपीज. 2 रुपीजची 5 कॉईन आहेत, म्हणजे या ठिकाणी 10 रुपीज. 200 प्लस 100 300 प्लस 10 इज इक्वल टू 310. Next question. 45 apples fell equally in 5 boxes. How many apples will be in each box? तर या ठिकाणी आपल्याला भागाकार करायचा आहे. 45 सफरचंद 5 बॉक्समध्ये समान ठेवायचे आहेत. तर या ठिकाणी आपल्याला भागाकार करावा लागेल. 45 डिवायडेड बाय 5. 5 9 जा 45. सबट्रॅक्शन करूया इथे. 5 मायनस 5 0. 4 मायनस 4 0. तर प्रत्येक बॉक्समध्ये आपल्याला 9 ॲपल्स ठेवावे लागतील. नेक्स्ट, इफ अ सॅटेलाइट मेड 72 राउंड्स अराउंड द अर्थ ॲट द सेम स्पीड इन 8 days, हाऊ मेनी राउंड्स डिड द सॅटेलाइट मेक इच डे? तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला भागाकार करायचा आहे. या ठिकाणी पहा, आपल्याला प्रत्येक दिवशीचा राउंड्स विचारलेले आहेत. 72 डिवायडेड बाय 8. 8 9 जा 72. सबट्रॅक्शन करूया. 2 मायनस 2 0. 7 मायनस 7 0. तर आपला आन्सर आहे 9 राउंड्स. नेक्स्ट, if a team of 10 children is formed for the game, how many teams of 80 children will be formed? तर 10 मुलांचा एक संघ, याप्रमाणे 80 मुलांचे किती संघ होतील? तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला भागाकार करायचा आहे. 80 डिवायडेड बाय 10. 10 8 चा 80. सबट्रॅक्शन करूया. 0 मायनस 0 0. 8 मायनस 0 0. Sony has, next question, Sony has 35 seeds. If she planted 7 seeds in a row, how many rows would she have? तर सोनीकडे 35 बिया आहेत. एका रांगेमध्ये तिला 7 बिया लावायच्या आहेत. तर अशा किती रांगा होतील? तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला भागाकार करायचा आहे. 35 डिवायडेड बाय 7. 7 5 जा 35 इज इक्वल टू 5 मायनस 5 0. 3 मायनस 3 0. नेक्स्ट क्वेश्चन, कंप्लीट द फॉलोइंग पॅटर्न्स. या ठिकाणी फर्स्ट बॉक्समध्ये 2 स्टार, सेकंड बॉक्समध्ये 4 स्टार, अगेन बॉक्समध्ये 2 स्टार, 4 स्टार, 2 स्टार, आणि या ठिकाणी आता आपल्याला परत 4 स्टार द्यावे लागतील. नेक्स्ट क्वेश्चन, ऑब्झर्व द फॉलोइंग नंबर्स अँड राईट डाऊन द करेक्ट नंबर कीपिंग इन माइंड द पॅटर्न. तर दिलेल्या पॅटर्नचे नीट निरीक्षण करा. तर या ठिकाणी 3 प्लस 3 6, 6 प्लस 3 9, 9 प्लस 3 12, 12 प्लस 3 3 15. आन्सर आहे 15. Next question, determine if the figures given below are
सिमेट्रिकल ड्रॉ अ मार्क बिलो द सिमेट्रिकल फिगर. आता या ठिकाणी सममित आकृत्या ओळखायच्या आहेत आणि त्या आकृत्याखाली खूण करायची आहे. तर या ठिकाणी पहा, ह्या दिलेल्या आकृत्या आहेत. दिलेल्या आकृतीच्या मधोमध रेष ओढून याचे दोन समान भाग होत असतील तर ती आकृती सिमेट्रिकल म्हणजे सममित. तर ए आकृतीच्या मधोमध रेष ओढली असता या आकृतीचे दोन समान भाग होतात, म्हणून ही सममित आकृती आहे, सिमेट्रिकल फिगर. नेक्स्ट, ई या आकृतीच्या मधोमध रेष ओढली असता या आकृतीचे देखील दोन समान भाग होतात, म्हणून ही सुद्धा सिमेट्रिकल फिगर आहे. नेक्स्ट, जी या आकृतीच्या मधोमध रेषा ओढल्या असता या आकृतीचे दोन समान भाग होत नाहीत, म्हणून ही आकृती सममित नाही. नेक्स्ट, एफ या आकृतीच्या मधोमध रेषा ओढली असता या आकृतीचे देखील दोन समान भाग होत नाहीत, म्हणून ही सुद्धा आकृती सममित नाही. नेक्स्ट, जे या आकृतीच्या मधोमध रेषा ओढली असता या आकृतीचे देखील दोन समान भाग होत नाहीत, म्हणून ही आकृती सुद्धा सममित नाही. म्हणून ए आणि ई ह्या दोन आकृत्या सममित आहेत, सिमेट्रिकल फिगर्स. नेक्स्ट क्वेश्चन, ड्रॉ अ मार्क इन द बॉक्स बिलो विच ऑफ द फॉलोइंग फिगर्स आर क्लोज्ड. फर्स्ट फिगर आहे, याचे पूर्ण भाग जोडलेले आहेत, म्हणजे ही क्लोज्ड फिगर आहे, म्हणजे बंदिस्त आकृती. सेकंड, ही बंदिस्त आकृती म्हणजे क्लोज्ड फिगर नाही. थर्ड, ही क्लोज्ड फिगर आहे म्हणजे बंदिस्त आकृती आहे. आणि फोर्थ, ही बंदिस्त आकृती नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 आणि 3 ह्या बंदिस्त आकृत्या म्हणजे क्लोज्ड फिगर्स आहेत. क्वेश्चन 15, अ राउंड लोफ of bread is divided into 4 equal parts. Tick the following option in the picture with the bread 1/4 part of the bread. म्हणजे या ठिकाणी दिलेल्या भाकरीचा पाव भाग आपल्याला ओळखायचा आहे. आता याचे 4 समान भाग केलेले आहेत. पहिल्या आकृती ही पूर्ण भाग आहेत, म्हणजे पूर्ण आकृती आहे. दुसऱ्या भागामध्ये 3 भाग दाखवलेले आहेत, म्हणजे ही पाऊण आकृती आहे. आणि 3 नंबरला 2 भाग दाखवलेले आहेत, म्हणजे ही हाफ अर्धी आकृती आहे. आणि लास्टला एकच भाग दाखवलेला आहे, म्हणजे पाव भाग. तर 4 नंबरची आकृती ही पाव भाग दाखवते. नेक्स्ट क्वेश्चन, सर्कल द ऑब्जेक्ट इन द 1/4 एरिया इन द ग्रुप गिवन इन द नेक्स्ट पिक्चर. ऑब्झर्व दिस पिक्चर्स. देअर आर 12 ऑब्जेक्ट्स. तर या ठिकाणी 12 आकृत्या दिलेल्या आहेत. याचे आपल्याला 4 समान भाग करायचे आहेत, म्हणजे एका भागामध्ये 3 भाग असतील. तर आपल्याला ठिकाणी 1/4 एरिया म्हणजे पाव भाग दाखवायचा आहे, म्हणजे एक भाग दाखवायचा आहे. एका भागामध्ये 3 आकृत्या येतात, म्हणजे या ठिकाणी हा भाग हा 1/4 एरिया आहे. Next is a table. Observe the information in it. Based on that, choose the right option to answer the questions given below. तर या ठिकाणी चित्ररूपामध्ये आपल्याला काही माहिती दिलेली आहे. स्पोर्ट्स नेम अँड नंबर ऑफ स्पोर्ट्स. फर्स्ट इज क्रिकेट. पहिला खेळ क्रिकेट आहे. यामध्ये 4 स्टुडंट आहेत. नेक्स्ट फुटबॉल. फुटबॉलमध्ये पिक्चर रूपात 5 स्टुडंटला आवडतो हा हॉकी. हॉकी हा 7 स्टुडंटला आणि खो खो हा 6 स्टुडंटला आवडतो. तर यावरून आपल्याला काही प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. व्हॉट इज युअर फेवरेट स्पोर्ट. तर आता ज्या खेळामध्ये चित्रांची संख्या जास्त आहे म्हणजे हॉकी हा खेळ.
हॉकी हा खेळ फेवरेट स्पोर्ट्स आहे. नेक्स्ट, व्हॉट इज युअर फेवरेट स्पोर्ट? म्हणजे या ठिकाणी आपल्याला कमी आवडणारा खेळ निवडायचा आहे. तर क्रिकेट हा कमी आवडणारा खेळ आहे. नेक्स्ट, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द नंबर ऑफ स्टुडंट्स हू लव्ज खो खो अँड क्रिकेट? तर खो खो खेळणाऱ्यांची संख्या आहे 6 आणि क्रिकेट खेळणाऱ्यांची संख्या आहे 4. तर या दोघांमध्ये डिफरन्स 2चा आहे. ठिकाणी 1/4 एरिया ब्रिज कोर्स टेस्ट नंबर 3 क्लास 4 सब्जेक्ट इंग्लिश मार्क्स 20 स्टुडंट्स नेम राईट डाऊन स्टुडंट्स नेम अँड राईट डाऊन स्कूल्स नेम. तर या ठिकाणी तुम्ही स्वतःचे नाव लिहायचे आहे आणि नंतर शाळेचे नाव लिहायचे आहे. एकूण या टेस्टसाठी 20 गुण आहेत. क्वेश्चन नंबर फर्स्ट, मॅच द फॉलोइंग पिक्चर्स. वाक्य व चित्र यांच्या जोड्या लावा. तर या ठिकाणी वाक्य आणि त्यापुढील त्या इमोशन्सचे पिक्चर दिलेले आहेत, म्हणजे चित्र दिलेले आहेत. आय एम हॅप्पी. हॅप्पी मीन्स आनंदी. तर या ठिकाणी हॅप्पी पिक्चर पाहून त्या ठिकाणी त्याची जोडी लावायची आहे. नेक्स्ट, आय फील स्लीपी. स्लीपी मीन्स झोप येऊ लागलेला. या ठिकाणी पहा, हे चित्र स्लीपी दर्शवतं. 3, आय एम अँग्री. अँग्री मीन्स रागावलेला. तर या ठिकाणी आहे आय एम स्केअर्ड मीन्स घाबरलेला. तर या ठिकाणी हे चित्र आहे. अशा प्रकारे आपण वाक्य आणि चित्र यांच्या जोड्या लावल्या आहेत. क्वेश्चन नंबर 2, कंप्लीट द सेंटेन्सेस बाय यूजिंग प्रॉपर वर्ड. कंसात दिलेले शब्द वापरून खालील वाक्य पूर्ण करा. कंसात आहेत इन, बिहाइंड, ऑन, नियर. तर या ठिकाणी इन, बिहाइंड, ऑन आणि नियर हे प्रिपोजिशन्स वापरून वाक्य आपल्याला पूर्ण करायचे आहेत. फर्स्ट नंबर, द बर्ड वॉज सिटिंग. फर्स्ट नंबर, द बर्ड वॉज सिटिंग डॅश द ब्रँच. तर या ठिकाणी योग्य प्रिपोजिशन आहे ऑन. सेकंड नंबर, शी वॉज हायडिंग डॅश डॅश द कबर्ड. तर या ठिकाणी बिहाइंड द कबर्ड. देअर इज सम मिल्क डॅश डॅश द बॉटल. तर या ठिकाणी इन हे प्रिपोजिशन येईल. देअर इज सम मिल्क इन द बॉटल. नेक्स्ट, अमित सिट्स डॅश डॅश द टेबल. तर या ठिकाणी नियर हे प्रिपोजिशन येईल. अमित सिट्स नियर द टेबल. मेक न्यू वर्ड्स बाय चेंजिंग फर्स्ट अल्फाबेट. दिलेल्या शब्दातील पहिले अक्षर बदलून नवीन शब्द तयार करा. जसे कॅट, बॅट. सी अक्षर बदलून बी अक्षर घेऊन नवीन शब्द तयार करायचं, म्हणजे नवीन लेटर, फर्स्ट लेटर नवीन घेऊन शब्द तयार करायचा आहे. आता या ठिकाणी पहा, MAN मॅन, AN फॅन. F हे पहिलं अक्षर नवीन घेऊन आपण शब्द तयार केलेला आहे. सेकंड, शुअर. पुढचं नवीन शब्द आहे PURE, पुअर. नेक्स्ट, ग्रो, क्रो, CROW, क्रो. फोर्थ, हेन, टेन, TEN, टेन. क्वेश्चन नंबर 4, मेक 4 वर्ड्स फ्रॉम द गिवन चार्ट. दिलेल्या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. फर्स्ट, CAT, कॅट. BAT, बॅट. PIN, पिन. HAT, हॅट. CAT, कॅट. BAT, बॅट. MAN, मॅन. PAN, पॅन. PIN, पिन.
HIM हिम, HAT हॅट. अशा प्रकारे अनेक शब्द आपण बनवू शकतो. तुम्हाला जे येतील ते शब्द तयार करा आणि लिहा. क्वेश्चन नंबर 5. मॅच द पिक्चर विथ वर्ड. दिलेले चित्र आणि शब्द यांच्या जोड्या लावा. आता या ठिकाणी पहा, चित्र दिले आहेत आणि ते जे शब्द दिलेले आहेत यांच्या आपण जोड्या लावूया. पहिलं चित्र आहे कारले मीन्स बिटर गार्ड. हे व्हेजिटेबल आहे म्हणून आपण व्हेजिटेबल्सची जोडी लावूया. नेक्स्ट बनाना. बनाना हे फ्रूट आहे म्हणून आपण फ्रूटशी त्याची जोडी लावूया. नेक्स्ट रोज. रोज हे फ्लावर म्हणजे फूल आहे, आपण फ्लावरशी जोडी लावूया. नेक्स्ट एलिफंट. हा प्राणी आहे, याची आपण ॲनिमलशी जोडी लावूया. ब्रिज कोर्स चाचणी क्रमांक 3, विषय परिसराभ्यास भाग 1, इयत्ता 4. यासाठी गुण आहेत 20. प्रथम मुलांना तुम्ही शाळेचे नाव लिहायचे आहे. नंतर विद्यार्थ्याचे नाव या ठिकाणी तुम्ही स्वतःचे नाव लिहायचे आहे. प्रश्न क्रमांक 1 पाहूया. थंडी, ऊन, पाऊस, वारा यापासून संरक्षण व्हावे म्हणून आपल्याला डॅश डॅशची गरज असते. तर उत्तर आहे निवाऱ्याची. थंडी, ऊन, पाऊस, वारा यापासून संरक्षण व्हावे म्हणून आपल्याला निवाऱ्याची आवश्यकता असते. प्राण्यापासून वनस्पतींना कशा प्रकारे फायदा होतो? तर उत्तर आहे प्राणी व पक्षी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात. त्यांच्या विष्ठेमार्फत बिया इकडे तिकडे विखुरल्या जातात. त्या बियापासून वेगवेगळ्या ठिकाणी वनस्पतीची नवीन रोपे तयार होतात. अशा प्रकारे प्राण्यांपासून वनस्पतींना फायदा होतो. प्रश्न 3. आपल्याला पाणी कोठून मिळते? उत्तर आहे आपल्याला पावसापासून पाणी मिळते. हे पावसाचे पाणी तलाव, विहीर, नदी, धरण यामध्ये साठवले जाते आणि या पाण्याच्या स्रोतापासून आपल्याला पाणी मिळते. प्रश्न क्रमांक 4. पुढील प्राण्यांचे वर्गीकरण करा. कंसात काही शब्द दिलेले आहेत. गाय, गरुड, वटवाघूळ, ढास, पाली, कुत्रा, पोपट, साप, झुरळ, सरडे, माशी, चिमणी इत्यादी. आता या प्राण्यांचं आपल्याला वर्गीकरण करायचं आहे. दूध पिणारे प्राणी, उडणारे प्राणी, सरपटणारे प्राणी आणि कीटक. तर यामध्ये आहे दूध पिणारे प्राणी आहेत गाय, कुत्रा. त्यानंतर उडणारे प्राणी आहेत गरुड, वटवाघूळ, पोपट, चिमणी. त्यानंतर सरपटणारे प्राणी आहेत साप, पाली, सरडे आणि कीटक आहेत डास, माशी, झुरळ. प्रश्न क्रमांक 5. पाण्याच्या अवस्था कोणकोणत्या आहेत ते लिहा. आता पाण्याच्या प्रमुख 3 अवस्था आहेत. स्थायू, द्रव, वायू. बर्फ ही स्थायू अवस्था आहे, पाणी द्रव अवस्था आहे आणि पाण्याची वाफ ही पाण्याची वायू अवस्था आहे. प्रश्न क्रमांक 6. फुगवलेल्या फुग्याला टाचणी टोचली तर काय होईल? फुगवलेल्या फुग्याला टाचणी टोचली तर फुगा फुटेल व त्यातील हवा निघून जाईल. प्रश्न क्रमांक 7. ज्या दिवशी चंद्र चित्रात दाखवल्याप्रमाणे दिसतो त्या दिवसाला डॅश डॅश म्हणतात. आता चित्राचे नीट निरीक्षण करा. या ठिकाणी चंद्र कसा दिसतो पहा. तर या ठिकाणी चंद्र हा पूर्ण दिसतो म्हणून चंद्र ज्या दिवशी पूर्ण दिसतो त्या दिवसाला पौर्णिमा म्हणतात. म्हणून उत्तर आहे ज्या दिवशी चंद्र चित्रात दाखवल्याप्रमाणे दिसतो त्या दिवसाला पौर्णिमा म्हणतात. प्रश्न क्रमांक 8. दात घासण्यासाठी कशाचा वापर करतात? उत्तर आहे दात घासण्यासाठी दंतमंजन, राखुंडी, पेस्ट, टूथब्रश,
बाभळीच्या काड्या, कडुलिंबाच्या काड्या यांचा वापर करतात. प्रश्न 9. पांढरा कोट घालून मी लोकांना तपासतो, मी कोण? तर पांढरा कोट घालून मी लोकांना तपासतो, तर मी डॉक्टर आहे. कारण डॉक्टर पांढरा कोट घालतात. 10वा प्रश्न आहे, सायकल चालवताना कोणत्या अवयवाच्या हालचालीमध्ये ताळमेळ असावा लागतो व का? उत्तर आहे, सायकल चालवताना हात, पाय, डोळे या अवयवांच्या हालचालीमध्ये ताळमेळ असावा लागतो. कारण ताळमेळ नसेल तर सायकल नीट चालवता येणार नाही व आपला अपघात होईल. प्रश्न 11. शाळेतील विद्यार्थ्यांचा गणवेश एकाच प्रकारचा का असतो? कारण शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये एकसूत्रीपणा दिसून यावा, शिस्त दिसून यावी व त्यांच्यामध्ये समानतेची भावना दिसून यावी म्हणून शाळेतील विद्यार्थ्यांचा गणवेश एकाच प्रकारचा असतो. प्रश्न 12. वनस्पतीची वाढ कशा प्रकारे होते ते तुमच्या शब्दात लिहा. उत्तर आहे, प्रथम आपण जमिनीमध्ये बी पेरतो, नंतर त्या बियाला पाणी, खत, हवा, सूर्यप्रकाश मिळाले की त्याला अंकुर फुटतात व त्याचे रोपामध्ये रूपांतर होते. रोपाची चांगली वाढ होऊन त्याचे झाड तयार होते. अशा प्रकारे वनस्पतीची वाढ होते. ब्रिज कोर्स